तर मालेगावात या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। मालेगाव बंदची हाक देखील देण्यात आली आहे। तर जनआक्रोश मोर्चा देखील निघालेला आहे मालेगावमध्ये। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधीनं। ज्या निर्भयावर अत्याचार झाला आहे त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या महिलांच्या ताब्यात द्या, आमची हीच मागणी आहे। प्रत्येक वेळेस जर असं होत असेल तर करायचं काय? त्यासाठी प्रत्येकाने हा मोर्चामध्ये सहभागी झालाच पाहिजे आणि न्याय मिळालाच पाहिजे। तर न्यायासाठी आपण सगळ्यांनी चिठ्ठी आलाच पाहिजे। ये जो मासूम बच्ची है, ये फूल की बच्ची है, इसके साथ जो हादसा हुआ ऐसा दोबारा हादसा न हो। हमारी बेटियां, माँ बहनें सब सुरक्षित रहे, इसके लिए कानून को ऐसा कदम उठाए कि हमारी माँ बहन बच्चियां सुरक्षित रहे, इनके साथ किसी चीज में कोई अन्याय न हो। इसके लिए जो दोषी है इसको कड़ी से कड़ी फांसी की सजा दी जाए, यही हम सब मांग चाहते हैं। और दूसरी हमारी कोई मांग नहीं है, बस ये फांसी दी जाए इसको। या समाज व्यवस्थेवर आणि न्याय व्यवस्थेवर पुन्हा एकदा आपण सर्व भारतीयांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा चिमुकल्या मुलींना न्याय मिळवून दिला पाहिजे आणि पुन्हा असा प्रकार होऊ न देता अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे असं मी या ठिकाणी ठासून सांगते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।